घोडावडे संघ या मैदानावर, दोन्ही तगडे संघ मैदानावर पाहायचे कोणता संघ विजय होईल. लढत तगडी असेल मैदानावर. सलामीवर फलंदाज मैदानावर पावलं टाकतायत. विनय आणि त्याच्या साथीला सुजित ही जोडी मैदानावर आणि त्यांना रोखण्यासाठी पहिलं वेळे षटक हाताळताना गोलंदाज सज्ज संदेश नामक गोलंदाज सज्ज. पंचांचा येतोय सामना सुरू होण्याचा इशारा. पहिलं वेळे षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. तटीच्या सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू पाहायला भेटतात. एक मिड ऑन रिजनला आणि एक लॉंग ऑफ. बाकी सर्व खेळाडू तटीच्या सर्कलच्या आतमध्ये. एक ऑन साइड रिजनला शॉट फाईन लेग रिजनला पाहायला भेटतोय. एक शॉट मिड विकेट, एक मिड ऑन रिजनला, एक पॉइंट, एक शॉट कव्हर, एक शॉट मिड ऑफ. यावेळी सलक्यातनं खेळून काढलं. कोणत्याही प्रकारची जोखीम पहिल्या चेंडूवर घेतली नाही. एक धाव तर पूर्ण होते. जोखमीची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता या मैदानावरून दोन धावा देखील पूर्ण होताना पाहायला भेटतायत. तर दुहेरी धावेनं मात्र संघाची सुरुवात होताना पाहायला भेटते. ती मात्र नाणेफेक विजय होऊन प्रथम फलंदाजी करताना पाहायला भेटते. तर जय भवानी अन्सूर ओढावडे संघ या मैदानावर पाहायला भेटतोय. दोन धावा धावफलकावर दुहेरी धावेनं संघाची सुरुवात तर नक्कीच झाली आहे. षटकरी पुढील चेंडू असतील मार्गस्थ विनय पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल. आडवा बॅटना पटका डीप मिड विकेट रिजनला. ज्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही त्या ठिकाणी पटका. वन बाउंड चेंडू सीमा रेखा पार येतो. एक दर्जेदार असा पहिला चौकार येताना पाहायला भेटतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलक आपल्याला पाहायला भेटतोय. मर्यादित 6 षटकांची लढत आहे. एका बाजूने 60-65 धावे गाठावी लागेल कारण समोरचा संघ देखील तेवढा तगडा संघ आहे आणि तगड्या संघासमोर एक तगडं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. चेंडूपच्या शक 2025चा रणज संग्राम आपण पाहताय, आपण अनुभवताय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटतंय. प्रथमेश त्यांची पूर्ण टीम आपलं देखील सहर्ष स्वागत. चारी पंच देखील सुरेख कामगिरी पार पाडतायत. यावेळी सलक्यातनं घेऊन काढलं पॉइंट रिजनला. बॅकवर्ड पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. डान्सिंग चेंडू विसावला जातोय तोपर्यंत एक धाव ही लिलया पार पडते. तर एकरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते. ती 7 धावा धावफलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीकडे 7 धावा धावफलकावर. सुरुवातीच्या 3 चेंडूंचा इथे मात्र लेखासोखा पाहायला भेटतोय. पहिल्या वेळेला षटक डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. सलामीवर फलंदाज जुने मैदानावर सुजित आणि त्याच्या साथीला विनय ही जोडी मैदानावर पाहायला भेटते. इथे कितपत धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून धावा काढतील ते दोन्ही फलंदाजे पाहायचं आहे. स्विच करण्याचा प्रयत्न, एक आगावेगा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला भेटतो. इथे मात्र धावा येत आहेत. फटका कसाही असो धावा येणं गरजेचं मैदानावर आणि एक धाव इथे मात्र प्राप्त होत. एकरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या मात्र संत गतीनं परावर्तित होते. ती 8 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा झालाय केस समाप्त. 8 धावा धावफलकावर. आतापर्यंत स्कोर कार्ड लेखासोखा पाहायला भेटतोय. तो रोशनच्या माध्यमातून सुरेख स्कोरिंग काउंटिंग पाहायला भेटते. षटकरी पुढील चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र कट केले. हलक्यात नजाकत मैदानावर दाखवली. तिथे मात्र शॉर्ट रिजनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव लिलया पार पडते. तर एकरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होईल. ती 9 धावा धावफलकावर. शांत चाललेला धावफलक, चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा, खराब चेंडूंचा खरपोच समाचार घ्यायचा, ही रणनीती सुरुवातीच्या षटकांमध्ये पाहायला भेटेल. या दोन्ही फलंदाजी सलामीला गेलेले हे फलंदाज पाहायला भेटतायत. षटकातील पुढील चेंडू शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. पहिल्या वेळे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. चपल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस. यावेळेस एक सुरेख स्ट्रोक पाहायला भेटतोय. फाईन ग्रीजनला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जातोय शॉट मध्ये. जोपर्यंत चेंडूचं क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत एकरी धावेची पावले ही मात्र जोखमीच्या 2 धावांकडे वळलीत आणि बघता बघता या मैदानावर 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला भेटत आहेत. पहिल्या वेळेला षटकाचा 6 चेंडूंचा डीप मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या कंपल्सरी षटकाचा झाला एक समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर बिनगडी बाद 11 धावा धावफलकावर. जाऊया तोपर्यंत डीजे कडे. चषक 2025चा रणसंग्राम आपण पाहत आहे. कल्पेश गोलंदाजी मार्गावर सज्ज. वैयक्तिक कोट्याचे पहिलं व संघातर्फे हे दुसरं षटक आधारताना क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सातत्याने बदलावी लागते कारण डावखुरातेच खेळाडू मैदानावर पावलं वळवतायत. एक डीप मिड विकेट रिजनला पाहायला भेटते. काऊ कॉर्नर पाहायला भेटते. एक मिड ऑन रिजनला, एक लॉंग ऑन देखील.
हे ऑनसाइड रिजनचं क्षेत्ररक्षक हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो डीप मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत लिलया एक धाव मैदानावर पार पडते. तर एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज धन्यता मानतायत. तर एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होती ती 12 धावा धावफलकावर. एकेरी धावसंख्येच्या जोरावर नटलेला स्कोर कार्ड हलेका चौक आपल्याला पाहायला भेटतोय. शांत क्रिकेट संयमी क्रिकेट कोणत्याही प्रकारची जोखीम दोन्ही फलंदाज घेत नाहीत. सलामीला गेलेले हे फलंदाज मैदानावर. उजव्या त्याचा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय तो सुजीत स्ट्रायकर यांच्याशी नाही. डाव्या उजव्या त्याची जोडी क्षेत्ररक्षकांना थोडासा त्रास करताना पाहायला भेटते. सूर्यके क्षेत्ररक्षण रचवले ऑफसाइड रिजनला. तटी या सर्कलच्या बाहेर एक खेळाडू पाहायला भेटेल. एक्स्ट्रा कव्हर रिजनला त्याला पाठवलाय. एक शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ एक शॉर्ट थर्ड रिजनला ऑफसाइड रिजनचा क्षेत्ररक्षक. यावेळेस सूर्य एक पटका पाहायला भेटतो हलक्या हाताने खेळून काढलाय पुन्हा एकदा. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत जोपर्यंत पोहोचतो चेंडूचं क्षेत्ररक्षण करतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. शांत चाललेला धावफलक पाहायला भेटतो. संत गतीने चाललेला धावफलक 13 धावा धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीखेरीज मोठ्या धावसंख्येपासून रोखून धरणारी गोलंदाजी सुरेखी गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाजीच्या माध्यमातून जकडबद्ध ठेवणारी गोलंदाजी आहे. मोठ्या धावसंख्येपासून निश्चित रूपाने वंचित ठेवलाय खरं पण इथून ब्रेक थ्रू द्यावे लागतील. तर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावर दबाव आणायचा असेल तर निश्चित रूपाने ब्रेक थ्रू देणं गरजेचं आहे. सलगच्या 2 चेंडूंवर एकेरी धावा येत आहेत. षटकरी पुढील चेंडू मार्गस्थ. यावेळी झलक्यात टॅप करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज पोहोचतो चेंडू पर्यंत झाप करणं आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. कोणत्याही प्रकारची जोखीम फलंदाज घेताना पाहायला भेटत नाही. 3 चेंडूंवर सलगच्या मात्र एकेरी धावा येत आहेत आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर परावर्तित होते ती 14 धावा धावफलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीखेरीज 14 धावा धावफलकावर हा लेखाचोखा आपल्याला आतापर्यंतचा पाहायला भेटतोय. जय भवानी ओढावडे संघ विपक्ष महालक्ष्मी टूर अँड ट्रॅव्हल्स कोंडुरा या दोन्ही संघांमध्ये ही लढत नाणेफेक विजय होऊन प्रथमतः फलंदाजी करण्याचा इथे मात्र निर्णय स्वीकारलाय. जय भवानी ओढावडे संघाने इथून कितपत धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाईल कशा रीतीची फलंदाजी मैदानावर पाहायला भेटेल. एक मोठा पटका टोलवायचा इरादा फलंदाजचा पाहायला भेटतोय. गोलंदाजीने मात्र फलंदाजीला फॉलो केलाय आणि एक सुरेख चेंडू मैदानावर पाहायला भेटतोय. एका निर्धाव चेंडूच्या मैदानावरून गणना होताना पाहायला भेटते. 4 चेंडूंचा झालाय केस समाप्त. आतापर्यंत धावगतीला गतिरोधक लावणारी गोलंदाजी थांबवून ठेवणारी गोलंदाजी पाहायला भेटली. अशाच पद्धतीचे कार्य करावे लागेल. सातत्याने अशी तगडी गोलंदाजी करावी लागेल. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला भेटते. मिड ऑन रिजनला चेंडू फर्रार भेटतील धावा या मैदानावरून 6. चांगले क्रिकेट मैदानावर मात्र आक्रमण केलं की षटकाराच्या साथीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 20 धावा धावफलकावर. षटकातील पुढील चेंडू असेल मार्गस्थ. स्विच करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर थांबून मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न मात्र विद्युत कामातील त्या तारेना चेंडू आदळतोय. हो पंचांचा डेड बॉलचा इथे मात्र इशारा येताना पाहायला भेटतो. फटका चांगला होता स्ट्रोक दर्जेदार होता मात्र अडथळे येत आहेत या मैदानावर. डेड चेंडूचा पंचाचा आलेला इशारा. 5 चेंडूंचा झालाय की समाप्त. 20 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना पुन्हा एकदा बदलण्यात येते कारण समोरचा खेळाडू तगडा खेळाडू आहे. चौफेर फलंदाजीसाठी जाणला जातो तो फलंदाज सुजित पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मोठा पटका डोलवण्याचा प्रयत्न फसलाय. तेवढीची ताकद नाही या पटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात मात्र अपयश येते. झेलाचं रूपांतर मात्र दुहेरी धावेमध्ये होताना पाहायला भेटतं. एका सुजित सारख्या तगड्या खेळाडूला मात्र जीवनदान भेटते. भेटलेल्या जीवनदानाचा भेटलेल्या संधीचा फायदा तो कशा पद्धतीने मैदानावर गेल कितपत धावा तो मैदानावर काढेल हे पाहायचं आहे. 2 षटकांचा 12 चेंडूंचा इथे मात्र झालाय की समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर बिनगडी बाद 22 धावा. एक चांगल्या क्रिकेट मैदानावर 11च्या सरासरीने धावफलक चाललाय तो जय भवानी ओढावडे संघाचा या मैदानावर. धावा बॅटिंगच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज काढतील हे पाहायचं आहे. विनय एका बाजून स्ट्रायकर यांच्याशी त्याच्या साथीला सुजित जोडी मैदानावर पाहायला भेटते. तर गोलंदाजी मार्गावर संदेश पुन्हा एकदा सज्ज झालाय.
या गोलंदाजीमध्ये कार्य करावं लागेल. तिसऱ्या षटकामध्ये मेहनत घ्यावी लागेल गोलंदाजीला, कारण 30 सर्कलच्या बाहेर 3च खेळाडू पाहायला भेटतील, कारण बॅटिंगच्या पॉवर प्लेचे षटक प्रगतीपथावर. ऑफसाइड रिजनला एक लॉंग ऑफ पाहायला भेटतोय, एक लॉंग ऑन मात्र पाहायला भेटेल. ऑनसाइड रिजनला एक डीप मिड विकेटला. बाकी सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण रचवलाय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, वेगवान चेंडू, वेगाचा वापर करून सुरेख फटका पाहायला भेटतो मिड ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंग ऑफचा पोहोचतोय, क्षेत्ररक्षण करेल, चेंडूची परती करेल, तोपर्यंत मात्र एकेरी धावेची पावलं बघता बघता दुसऱ्या धावेकडे वळली आहेत आणि दोन फलंदाज मात्र दुहेरी धावेनं संतुष्ट होताना पाहायला भेटतायत. तर दुहेरी धावेनं मात्र तिसऱ्या षटकाची इथे मात्र सुरुवात झाली. सांघिक धावसंख्या ही परावर्तित होताना पाहायला भेटेल. 2 डझनावर येऊन ठेपते. 24 धावा धावफलकावर. एका चेंडूच्या समाप्तीकडे 24 धावा धावफलकावर. बॅटिंगच्या पॉवर प्लेचे षटक आहे, इथे धावा काढावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका ठरवण्याचा प्रयत्न होता. मिस्टाईमा फटका पाहायला भेटतो. शॉर्ट मिड विकेट रिजनला तिथे सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडूची परती होईपर्यंत एक धाव लिहिलाय पार पडेल. एक धाव संख्येने दोन्ही फलंदाज धन्यता मानतायत. कोणत्याही प्रकारची जोखीम नाही दुसऱ्या धावेची. तमाम शंका इथे मात्र समाप्त होते. 2 चेंडूंचा झाला एक समाप्त. अजूनही असतील उर्वरितचे 4 चेंडू. तिसरे षटक अति महत्वपूर्ण षटक बॅटिंगच्या पॉवर प्लेचं हे षटक हाताळताना गोलंदाज पुन्हा एकदा संदेश सज्ज होतोय. डाव्या उजव्या हाताची जोडी सातत्याने त्रास करते क्षेत्ररक्षकांना पोझिशन बदलण्यासाठी. षटपीचा चेंडू सोडून दिला चेंडूला. पंचाची दुनिया समांतर होत आहेत, तर धावी मात्र अवांतरच्या स्वरूपात प्राप्त होते. तर अवांतरच्या स्वरूपात पंच दंडात्मक कारवाई करत आहेत व एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होईल. ती 26 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटत आहे. कोणत्याही प्रकारचे जोखीम फलंदाज घेत नाही. खराब चेंडूवर आक्रमण पसंत करत आहेत, तर चांगल्या चेंडूचा सन्मान करताना दोन्ही फलंदाज पाहायला भेटत आहेत. आडवा भेटणा फटका, सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटतो. ऑन साइड रिजनला खेळून काढला. डान्सिंग गेला चेंडू विसावला जातो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो, फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते. बॅकअप होते तोपर्यंत 2 धावा. दुहेरी धावेने संतुष्ट व्हावं लागेल. दुहेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल पुन्हा एकदा परावर्तित होईल. 28 धावा धावफलकावर. दुपारच्या सत्रातील लढत मैदानावर पाहायला भेटते. यावेळेस बिग हिट या मैदानावर पाहायला भेटते. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू फरार, गगनाला गवसती गलत, एक आकाशभेदी असा षटकार. साथीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 34 धावफलकावर. यावेळेस देखील पुन्हा एकदा तोच फटका टोलवायचा. ऑन साइड रिजनला फटका टोलवायचा इरादा होता फलंदाजाचा. इरादा फसतो. एका बाजू सुरेख लाईन. आता मात्र गोलंदाजीनं पुनरागमन केलं, कमबॅक केलं या मैदानावर. दाखवून दिलं की मी देखील काही कमी नाही या मैदानावर. 5 चेंडूंचा झालाय केस समाप्त. शेवटचा चेंडू या षटकातील तिसरं षटक प्रगतीपथावर. स्विच करण्याचा प्रयत्न, चांगला टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट थर्ड रिजनचा क्षेत्ररक्षक. आता मात्र झेल टिपताना पाहायला भेटतो. पहिला महत्वपूर्ण ब्रेक थ्रू दिलाय तो म्हणजे गोलंदाज संदेशने या मैदानावर आणि आपला वैयक्तिक स्पेल देखील समाप्त केलाय 2 षटकांचा आणि 3 षटकांचा. क्रिकेट मैदानावर त्याचं पाहायला भेटेल हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक सर अक्षय धुरी यांना. हेलो, धन्यवाद मंथन। चलेंगे मैदान के बीच में 3 ओवर का खेल हुआ समाप्त और अब मात्र दाची नाइक मैदान के बीच में कारपेट के सारे खेला हुआ स्ट्रोक। यहाँ पर सिंगल रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। आज दाची थोड़े से पीछे है, जानते हैं बिल्कुल, अगर देखा जाए तो बिल्कुल पिछले 2 मुकाबले में रन बने नहीं है बल्ले से, तो शायद इसीलिए 1 डाउन मैदान के बीच में। अब मात्र स्ट्राइक एंड के ऊपर बाहुबली मैदान के बीच में मिस्टर दाजी नाइक गेंदबाजी मार्के पर कल्पेश पहली गेंद
सिंगल रन निकला। दूसरी गेंद लेकर अपर के दाई ओर से चले, थोड़ी सी फील्ड में तब्दीली क्योंकि राइट हैंड बल्लेबाज मैदान के बीच में, एक ताकतवर खिलाड़ी, एक विस्फोटक वाला खिलाड़ी, एक तोड़ फोड़ वाला खिलाड़ी मैदान के बीच में, बल्लेबाजी मार्ग के ऊपर दाजी नाइक। इसी बीच चले कल पे अंपायर के दाई ओर से पहली गेंद उठाया, गेंद को कैच के लिए मौका बनेगा खिलाड़ी, लेकिन खिलाड़ी को चीरती हुई गेंद, वन बाउंस सीमा रेखा पार, 4 रनों के लिए विजय। बिल्कुल फिर एक बार मौका बनेगा मैदान के बीच में, फ्रीट का ट्रैक के ऊपर दाजे नाइक, और इसी बीच चले कल्पेश स्लो रन गेंद यहाँ पर विकेट करने का प्रयास, फिर एक बार गेंद जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। लाजवाब बल्लेबाजी, बैक टू बैक 2 बड़े शॉट मैदान के बीच में। यह गेंद बहुत ही बढ़िया गेंद थी, लेकिन ऑफ टिकल किसी बाहर रखी थी गेंद, थोड़ी सी नीचे रही गेंद, बल्लेबाज को चकमा देकर गेंद विकेट के ऊपर के दस्तानों में। लाजवाब गेंदबाजी, अब मात्र कम बैक करने की कोशिश मैदान के बीच में। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल यहाँ पर समाप्ति। इसी बीच फिर एक बार उड़ाया गेंद को, स्क्वायर लेग के ऊपर से गेंद तान दी, गेंद जाएगी सीमा रेखा पार, 6 रन। इसी बीच और एक बड़ा शॉट खेलने का प्रयास, काफी देर तक गेंद हवा में खड़ी होती खिलाड़ी है, लेकिन खिलाड़ी को चीरती हुई गेंद अब मात्र जाएगी सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। स्ट्रेट ग्राउंड एक बेहतरीन 54 रहता है मैदान। विनय और सुजीत ने, उसके बाद दाजी बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी करता हुआ, सिंगल रन इस गेंद के ऊपर, सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा। बिल्कुल अगर बात की जाए 57 रन स्कोर कार्ड के ऊपर, कुल मिलाकर 4 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ 57 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार स्ट्राइक पर रहेंगे दाजी नाइक और गेंदबाजी मार्ग के ऊपर होगा परिवर्तन। एक बड़ा मुकाबला मैदान के बीच में अगर बात की जाए तो जय भवानी अंसुर टीम का, और उनके सामने बिल्कुल जितना अहम है यहाँ पर जय भवानी अंसुर टीम का, और उनके सामने अगर बात की जाए तो कोंडोरा की टीम है। फील्डिंग में तब्दीली थोड़ी सी, और उसकी बीच चले गेंदबाज भी बिल्कुल यहाँ पर परेश गेंदबाजी मार्ग के ऊपर, सामने बिल्कुल बाहुबली के लिए। लेकिन अभी तक बात की जाए इस मुकाबले की तो बेहतरीन बल्लेबाजी, तोड़फोड़ वाली बल्लेबाजी, विस्फोटक वाली बल्लेबाजी पिछले 2 मुकाबले में नाखुश किया था दर्शकों को, लेकिन अब मात्र दर्शकों का पूरे मनोरंजन मैदान के बीच में। और इसी बीच चले परेश अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, कदमों का इस्तेमाल, इस बीच उड़ाया गेंद को, फिर एक बार गेंद जाएगी सीमा रेखा पार, काउ कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए। छोटी गेंद, फिर एक बार उड़ाया, गेंद जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए।
एक बार उड़ाया, काउ कॉर्नर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। लेकिन अब मात्र तीसरे मुकाबले में जो अस्तित्व की लड़ाई मैदान के बीच में लाजवाब बल्लेबाजी कारपर के साथ फिर एक बार खेल के निकाला, सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे का प्रयास रहेगा नहीं, बिल्कुल जोखिम नहीं लेंगे वह मैदान के बीच में। दाजी जानते हैं बचेंगे तो और लड़ेंगे और रन बनेगा अपनी टीम के लिए, ये कोशिश मैदान के बीच में दाजी की नजर आती हुई। लाजवाब बल्लेबाजी, कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, 3 गेंद के ऊपर 3 बड़े शॉट, चौथे गेंद के ऊपर सिंगल रन, अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है मैदान में, लेकिन स्ट्राइक के ऊपर अब मात्र नजर आते हुए विनय जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज है। फिर एक बार फील्ड में तब्दीली और इसी बीच चले परेश गेंदबाजी मार्ग के ऊपर, थोड़ी सी फील्ड में तब्दीली होने के बाद चलेंगे अंपायर का मतलब बाई ओर से गेंदबाजी, सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज विनय नजर आते हुए, कदमों का इस्तेमाल, क्या बिल्कुल लाजवाब स्ट्रोक, फोटोजेनिक स्ट्रोक मैदान के बीच में, सिंगल रन मुकम्मल करके दूसरे रन का प्रयास, दूसरा रन पूरा किया, तीसरे रन की कोशिश यहाँ पर मैदान के बीच में और तीसरा रन आसानी के साथ मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। 3 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ, कुल मिलाकर अगर बात की जाए तो 79 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार फील्ड में तब्दीली मैदान के बीच में, दाजी नाइक, आखिरी गेंद का खेल बाकी परेश का, पिछले बिल्कुल अगर बैक टू बैक 3 छक्के लगने के बाद सिंगल रन के ऊपर बिल्कुल दाजी संतुष्ट है, लेकिन उसके बाद अब मात्र स्ट्राइक के ऊपर फिर एक बार आखिरी गेंद का सामना करेंगे, अंपायर के दाएं ओर से चले गेंदबाजी मार्ग के ऊपर परेश, बड़ा शॉट लगाने की कोशिश, लेकिन बल्ले के रेडार में नहीं गेंद, बल्ले के पल्ले नहीं पड़ी गेंद और इसी बीच सिंगल रन मुकम्मल। कुल मिलाकर 5 ओवर का खेल यहाँ पर समाप्त, तो 80 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं, सीमित 6 ओवर का मुकाबला, लेकिन बेहतरीन अब मात्र बल्लेबाजी, टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का फैसला, थोड़े से अलग कॉन्फिडेंस में दिखे वहां पर बबल नाइक और उसके बाद लाजवाब बल्लेबाजी। कुल मिलाकर 5 ओवर का खेल हुआ समाप्त, आखिरी ओवर में स्लॉग ओवर में गेंदबाजी के लिए आदित्य ने गेंदबाज, पहले गेंद के ऊपर बिल्कुल सीमा रेखा करीब, यानी कि सीमा रेखा पार पहुंचती हुई गेंद और पहले गेंद के ऊपर चौवा आने के बाद बिल्कुल लाजवाब शुरुआत स्लॉग ओवर में, क्या बेहतरीन स्ट्रोक, 4 रनों के लिए। डीजे गेंदबाज है जिन्हें देख बड़े बड़े गेंदबाज पिघलते हैं, इस बीच बिग हिट उड़ाया, काउ कॉर्नर के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। बार बल्ला ऊपर कीजिएगा, लाजवाब बल्लेबाजी मैदान के बीच में, 13 गेंदे 51 रन, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी, फिर एक बार फुल टॉस, इसको नहीं बख्शेंगे, फिर एक बार सीमा रेखा करीब गेंद सीमा रेखा पार जाती हुई, 4 रनों के लिए। डीजे उड़ाया, फिर एक बार काउ कॉर्नर के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए।
बल्लेबाजी मैदान के बीच में, दाजी की विस्फोटक वाली बल्लेबाजी मैदान के बीच में, कहीं ना कहीं बिल्कुल पूरे दिन के रन इस मुकाबले में बनाते हुए। इसी बीच ये गेंद कारपेट सारे खेल के निकाला, बिल्कुल खिलाड़ी होंगे तैनात वहां पर, सिंगल रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। सिंगल के तहत पारी का स्कोर 101 रन स्कोर कार्ड के ऊपर, 16 गेंद के ऊपर 62 रन बनाए। क्या लाजवाब बल्लेबाजी मैदान में, बिल्कुल तालियों की गूंज दोपहर के सत्र में जितने भी दर्शक शामिल है मैदान के बीच में, बिल्कुल सभी दर्शक यहाँ पर सराहना करते हैं दाजी की बल्लेबाजी, और इसके लिए बिल्कुल लोग आए थे मैदान के ऊपर दाजी की बल्लेबाजी देखने के लिए, लेकिन बबल को आज मौका नहीं मिला। इसी बीच चले गेंदबाजी मार के बाद अपने ओर से आखिरी गेंद लेकर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, फिर एक बार सफल होकर खेलने का प्रयास, अंपायर ने दंडित कर दिया, अतिरिक्त रन खाते में जरूर मिलेगा, और एक रन के तहत 102 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल ये अगर बात की जाए पिछले 3 दिन के, तो बिल्कुल ये स्कोर बिल्कुल हाई स्कोर माना जाएगा मैदान में। घुमाया गेंद को, बिल्कुल सिंगल रन मिलेगा इस गेंद के ऊपर, सिंगल के अलावा और कुछ नहीं। दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज, खराब थ्रो वहां पर, दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रनों के तहत पारी का स्कोर 104 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी 105 रनों का टारगेट रहेगा मैदान के बीच में। सीमित 6 ओवर का मुकाबला, और 6 ओवर के मुकाबले में 105 रनों का टारगेट, बिल्कुल देखने वाली बात होगी आगे आने वाले इनिंग में किस प्रकार की रहेगी बल्लेबाजी, कौन करेगा गेंदबाजी। और इसका आंखों देखा हाल सुनने के लिए हमारे साथ जुड़ेंगे बिल्कुल नाना पर अफसर, जिनको विनती करता हूं कॉम बॉक्स में आइएगा। कोणचा पल्ला गाठायचा आहे तो म्हणजे महालक्ष्मी कोंडुरा क्रिकेट संघाला, आणि आज गोलंदाजी करायची, कारण एका बाजूनं तुफानी फटकेबाजी, तब्बल 15 चेंडूत 62 धावा, 7 षटकारांची नोंद या मैदानावर पाहायला मिळाली, आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आज या संघाकडनं पाहायला मिळते, ते म्हणजे जय भवानी हडवडा क्रिकेट संघाकडनं। गोलंदाजी ध्येय बदल होतो, गोलंदाज सज्ज होते तो छोट्या सरणीचा खेळाडू, छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याची सिंधुदुर्ग जिल्हा परिचित हडवडा गावचा गुणवान खेळाडू
खिलाडू ही मैदानात ज्याच्याकडनं पाहायला मिळते तो बबल नाईक मान्यवर कक्षेच्या एंडकडनं आणि सलामीवर मैदानात एका बाजूने पहिल्या एका सामन्यात 39 धावांची फटकेबाजी तो स्ट्राईकला फलंदाज परेश सज्ज होतोय. स्वीकारचा फटका हा कव्हर ड्राईव्हच्या दिशेने टोलवता येतोय. कव्हर ड्राईव्हच्या दिशेने कव्हर क्षेत्ररक्षक सुदेश वालावलकर येतोय स्क्रीनवर. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येनं संघाचा खातं या ठिकाणी उघडलं जाते आणि वैयक्तिक खातंही उघडलं जाते. या सामन्यादरम्यान स्पर्धेदरम्यान भरपूर क्रीडा रसिक या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचे या मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्विजिट करायचं काहीतरी वेगळं क्रिकेटमध्ये करायचंय परंतु बबल तेवढाच एक कल्पकतेने फलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी करायची आहे मैदानावर कारण आज सुजित सवाला थोडंसं मागे ठेवलंय. आम्ही या ठिकाणी मात्र स्पेल हा डबल नाईकच्या स्वरूपात जमनीलगतचा फटका कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका येतो. दाजी नाईक मात्र शर्तीचा प्रयत्न करतोय आणि कॅरिबियन स्टाईल मध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र शर्ती शेवटी मात्र चेंडू हा सीमा उल्लंघन करतोय तो 4 धावांसाठी. रक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू अडवतोय. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 1 धाव ही परेशच्या खाती जमा होते आणि 105 धावांचा पल्ला गाठत असताना महालक्ष्मी कोंडुरा क्रिकेट संघ धावफलक 7 धावा धावपलकर. आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकत होतो सन्माननीय नाईक सर, त्याचबरोबर अक्षय धुरी, मंथन परब आणि मी नाना परब, त्याचबरोबर गुणलेखक रोशन, सर्वांचे पुन्हा एकदा दुपारच्या सत्रातील महत्वपूर्ण सामन्यात हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सफल होऊन यावेळी मात्र सिझिट करायचा प्रयत्न कल्पेशचा होता. चेंडू हा एकेरी धावेसाठी गली क्षेत्रात पोहोचतोय. विनय पावणेची चेंडूवर ताबा मिळतोय. 1 धाव ही सांघिक धावपलकार आकार देते. ते 105 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धावपलकावर. स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मित्र सन्माननीय आदरणीय प्रीतमजी शिरोडकर यांचं आगमन होते. प्रीतमजी शिरोडकर तुमचेही या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बबल नाईक सज्ज होतोय मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. यावेळी मात्र थोडासा चेंडू आतमध्ये येतो. चेंडूला दिशा दिली जाते. डेफ स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचतोय तो सीमारेषेच्या पलीकडे तो 4 धावांसाठी. पहिले षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्थिरावली गेली ती बिनबाद 12 धावा धावपलकर. गोलंदाज सज्ज होतो. हाही असा गुणवान खेळाडू हडवडा गावचा गुणवान खिलाडू वृत्ती. मैदानावर सातत्यपूर्ण क्रिकेट काय असतं हे मैदानावर ज्या गोलंदाजानं दाखवलंय आणि गोलंदाजीची धुरा मैदानावर सांभाळली जाते आणि बबलनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि दुसऱ्या स्पेलची सुरुवात करतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक महत्वपूर्ण, दुसरं षटक पंचाच्या उजव्या बाजूनं. यावेळी मात्र कल्पेशचा फटका ह्या डी बॅक स्ट्रायकवरच्या दिशेने टोलावतोय. क्षेत्ररक्षक विदुल पावण्याची शर्तीचा प्रयत्न करतोय चेंडू अडवण्याचा परंतु चेंडू सीमा उल्लंघन होतोय तो 4 धावांसाठी. षडयंत्र रचलं जाते. सापा रचला जातो या डाव्या हाताच्या खेळाडू कल्पेशसाठी कारण कल्पेश हाही एक आक्रमक खेळाडू ज्याची संघाची गरज आहे ती या मैदानावर. 105 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सेज हिट करायचा प्रयत्न हवे चेंडू विजावतोय आणि धावपलक जोपर्यंत पोहोचतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक विदुल पावण्याची बॅकअप करतोय. एकेरी धाव दुहेरी धाव ही घेतली आणि 3 धावा या जलदरित्या पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजाकडनं. कल्पेश आणि त्याला साथ देतोय तो परेश ही जोडी मैदानात कारण समोरच्या संघानं मैदानात 104 धावांचा डोंगर रचलाय आणि 105 धावांचा या पल्ला गाठण्यासाठी मात्र ही सलामीवर मैदानात महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोंडुरा क्रिकेट संघ आपण पाहतोय. दाजी नाईकची आकर्षक फटकेबाजी पहिल्या 2 सामन्यात सपशेल अपयशी ठरला आणि या सामन्यात मात्र सुंदर फटकेबाजी केली. ती 15 चेंडू तब्बल 62 धावा 7 षटकार आणि 4 चौकारांनिशी धावफलक स्थिरावला जातोय तो 19 धावा धावफलकावर. सुजित सवळ पांढर कक्षेच्या एंडकडनं सज्ज होतोय.
खोलवर पद्धतीचा चेंडू बराच काळ हवेत चेंडू विसावतो डीप लॉंग ऑन पूर्ण पोहोचतोय तो बबल नाईक आणि झेल टिपला जातोय. परेश हा मात्र पहिला खेळाडू माघारी परततोय. पहिल्या गड्याच्या स्वरूपात परेश हा माघारी परततोय. मोबदल्यात जो मैदानावर परेश कडनं अपेक्षा होती संघाला या कोंडरा क्रिकेट संघाला, परंतु परेशही माघारी परततोय आणि झेल टिपला जातोय बबल नाईकच्या हातातनं. फुलटॉसचा चेंडू भिरकावला जातोय मिड विकेटच्या मिड विकेट वर क्षेत्ररक्षक विशाल नाईक पर्यंत पोहोचतोय. मात्र चेंडू मात्र सीमा उल्लंघन होतोय तो 4 धावांसाठी. आल्या आल्या चौकारानं मात्र स्वागत करतोय ते सुजित सावळचं आणि आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. 23 धावा धावपल करून 105 धावांचा पल्ला गाठतोय तो महालक्ष्मी कोंडरा क्रिकेट संघ. यावेळी मात्र सुंदर फटका येतोय ऑर्बिट पद्धतीचा चेंडू बॅकफुट वर जाऊन टोलावला जातोय आणि क्षेत्ररक्षक विशाल नाईकने शर्तीचे प्रयत्न केले होते. मात्र चेंडू हा अलगद मात्र सीमा उल्लंघन होतोय तो 6 धावांसाठी. ही सुंदर सुरुवात केली मैदानावर आणि सर्व क्रीडा रसिकांना मात्र धोक्याच्या पूर्वसूचना देणारी फलंदाजी असेल की 12 चेंडूचा खेळ संपतोय 35 धावा धावपलकर आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होते ती मान्यवर कक्षेच्या एंड कडनं पंचांच्या उजव्या बाजूनं आणि स्ट्राईकला कल्पेश हा सज्ज होतोय. पहिला चेंडू थोडासा आतमध्ये येतोय चेंडूला दिशा देतोय शॉट्स कव्हर पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक विदुल पावडेजी पोहोचतोय. एकेरी धावेनं धावफलक पुढे सरकला गेला तो 36 धावा धावफलकावर. मित्रांनो 105 धावांचा पल्ला गाठायचा आहे तो महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्रिकेट कोंडरा क्रिकेट संघाला. परंतु सलामीराने थोडीशी परेशने निराशा केली आणि त्यानंतर मात्र सागरचं आक्रमण ह्या पाहायला मिळतं या सामन्यात. कोलवर पद्धतीचा चेंडू हा शॉट कव्हर बाउंड्रीला पोहोचतोय. सुदेश वालेवलकर येतोय स्क्रीनवर आणि आलेला झेल मात्र टिपला जातोय तो सुदेशच्या स्वरूपात. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली गेली ते 105 धावांचा डोंगर रस्ता पार करताना
वादळ आलं होतं ते सागरचं वादळ हे काही क्षणातच शमलं जात आहे आणि चूक होते. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र दुहेरी धाव आणि दुहेरी धाव ही मात्र तुषारच्या खाती जमा होते आणि सांघिक धाव बलक 38 धाव धावपलकावर. 105 धावांचा डोंगर आणि 105 धावांचा पल्ला गाठायचा आहे तो महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोंढुरा क्रिकेट संघाला. आणि या मैदानावर मात्र अवघ्या 15 चेंडूत 62 धावांची खेळी ही दाजी नाईकची उपयुक्त ठरली आहे. शपल होऊन मोठा फटका मिडविकेटच्या डोकीवरनं टोलवायचा फट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय आणि 18 चेंडूचा अवघ्या 18 चेंडूचा खेळ संपतोय. 3 षटकाचा मित्रांनो खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या ही प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी ठेवत 36 धावा ह्या धावपलकावर पाहायला मिळतं. आणि सामन्याचं समीकरण हे आपण पाहतोय 18 चेंडू आणि 67 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. परंतु सागरचं वादळ शमवलं या मैदानावर आणि काय घडेल 18 चेंडू 67 धावा. आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया मिस्टर नाईक सर यांचा. थैंक यू, धन्यवाद नाना परब. 3 ओवर समाप्त, चौथे ओवर की शुरुआत और थोड़ा सा दूर का मामला दिखाई देता हुआ मैदान पर मैच को जीतने के लिए बॉलिंग में परिवर्तन. चौथे ओवर में गेंदबाजी के लिए आ चुके हैं विशाल. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत अच्छी गेंद इस बार और विकेट कीपर का बेट करते हुए गेंद निकली अपने बॉलिंग बार पर. कमेंट्री बॉक्स की ओर से 2 बल्लेबाज है मैदान पर, एक ओर से बल्लेबाजी है कल्पेश और अब स्ट्राइक पर है तुषार. तुषार बल्लेबाजी कर रहे हैं अपने व्यक्तिगत 2 पर. बहुत अच्छी गेंद इस बार ऑफ स्टंप पे कट होकर बाहर की तरफ निकली. आइए प्लीज अगले मैच के लिए दोनों टीम कैप्टन टॉस के लिए आइए. मैच होगा अगला मैच रोई स्पोर्ट्स परबवड़ा बेंगुर्ला और उन्हीं के साथ मुकाबला होगा अनवी स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम का. लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई लॉन्ग ऑन सीमारेखा से बाहर. सिक्सर 6 रन के लिए. पर शपल होकर ऑन साइड पर खेलना चाहते थे. लेग स्टंप को उखड़ती हुई गेंद, सफलता मिलती हुई और एक टीम को यानी दूसरा विकेट चला गया. कैप्टन आइए प्लीज. अनवी स्पोर्ट रेडी और उन्हीं के साथ मुकाबला होगा रोई स्पोर्ट परबवड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम. दोनों टीम कैप्टन. चलिए टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए और एक नए बल्लेबाज मैदान पर. और जब तक गेंद को उठाते फील्ड करते. एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 2 विकेट जरूर हाथों में है लेकिन जो तोड़फोड़ वाली बल्लेबाजी चाहिए वो मैदान पर नहीं दिखाई दे रही है क्योंकि सफर लंबा 105 का टारगेट है. एक हाईएस्ट टोटल बनाती हुई जय भवानी अंसुर होड़ावड़ा क्रिकेट टीम मैदान पर और अपने बॉलिंग मार पर अगली गेंद लेकर राजेश. लोअर फुल टॉस खेला, थोड़ी से आपेश गेंद थी जरूर कवर पर, एक्स्ट्रा कवर पर और देखना होगा लगभग गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ. थोड़ी सी रुकी वहां पर गेंद आउटफील्ड पर और जब तक गेंद फील्ड होती 2 रन बन गए स्कोर के खाते में. सिंगल डबल जो जरूरी है बिल्कुल चौके छक्के की वो बिल्कुल नहीं दिखाई दे रहे हैं मैदान पर. अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 55 रन और खेल जारी है 5वें ओवर का. फिर से एक बार लोअर फुल टॉस, अच्छा शॉट कवर पर फील्डर, एक शॉट एक्स्ट्रा कवर पर और
और थोड़ी सी दूरी कम हो गई, अभी भी चाहिए 54 रन, 5वां ओवर और खेल बाकी इस ओवर के बाद आखिरी ओवर का। राजेश अपने बॉलिंग बार पर सामने बल्लेबाजी कर रहे हैं, स्ट्राइक पर कल्पेश बड़े शॉट के लिए निकले थे, बल्ले का भीतरी किनारा, विकेट कीपर ने कैच को पकड़ा, तीसरा विकेट चला गया टीम का। सामना करेंगे राजेश की गेंदबाजी का, नॉन स्ट्राइकर इन पर है संदेश। ऐसा है, एक ऑफ कटर गेंद पीछा किया था, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। एक बिंदी गेंद के साथ कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ, टोटल 52 रन। टेनिस क्रिकेट की चर्चा बिल्कुल और प्रशंसा और जो कि प्रसिद्धि दिन ब दिन बढ़ती जा रही है। अंदर आती हुई गेंद बैकफुट पर कट किया, इस बार कवर की तरफ, नो मैच लैंड में डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल। मैच में सिर्फ औपचारिकता बार की, क्योंकि स्कोर आगे बढ़ चुका है 53 पर। अभी भी चाहिए 52 रन और 52 रन बनाने के लिए सिर्फ 5 गेंदों का खेल बाकी है। सचिन गेंदबाजी कर रहे हैं, छोटी गेंद पुल किया ऑन साइड पर, गैप में गेंद, मिलेंगे 4 रन स्कोर के खाते में। रोडावड़ा क्रिकेट टीम की हम बात करेंगे तो वो टीम भी एक जीत एक हार, जो कि उनका ये जो कि पूरा लेखा जोखा। आने वाला मैच बहुत महत्वपूर्ण रहेगा। अगर आने वाले मैच में अगर अनवी स्पोर्ट जीत जाती है तो बिल्कुल टॉप पर होगी, कोई शक संदेह नहीं रहेगा। और अगर रोई स्पोर्ट परबड़ा वेंगुर्ला क्रिकेट टीम जीत जाती है तो मुकाबला बिल्कुल आने वाला और एक बढ़ेगा। फिलहाल लगभग मुकाबला समाप्ति की और महालक्ष्मी टूर्स एंड ट्रैवल्स इस प्रतियोगिता में आपने हिस्सा लिया, झंडोबा चषक 2025, आपका धन्यवाद। आने वाले टूर्नामेंट के लिए आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं। और मैन ऑफ द मैच के लिए बिल्कुल एक ही नाम रहेगा, जिन्होंने बल्लेबाजी में 62 रन बनाए, 4 चौके लगाए, 7 छक्के लगाए, 15 गेंदों का सामना किया, वो बाहुबली अब सिंधुदुर्ग दाजी नाइक मैन ऑफ द मैच। आइए दाजी नाइक मैन ऑफ द मैच के लिए। क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चॅनल tenniscricket.in को 25 आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाते, सुरेख अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर छोटीशी बॅग। दाजी नाईक ज्याने 62 धावा 15 चेंडूत, त्या दाजी नाईकला मॅन ऑफ द मॅच